नमस्कार श्रोते हो, मी वैशाली आकाशवाणी येथे तुमचं सर्वांचे स्वागत करते. तर आज आपण येथे पाहत आहोत मोदकांच्या रेसिपीज. आता सतरंगी मोदक बघूया. तर तुम्हाला या ठिकाणी जो मोदक बनवायचा सतरंगी मोदक, हा तुम्ही मैद्याच्या पारीने करू शकता किंवा तांदळाच्या पारीने किंवा कणकेपासनं. तर आता तुम्हाला सांगते मी रव्यापासनं किंवा मग कणकेपासनं. आता आपण रव्याचा बघितला आणि तांदळाच्या पिठाचा बघितला, तर कणकेचा बघूया. तर कणकेचं काय करायचं की जी कणिक आहे, आपण कणिक मळून घ्यायची हलकीशी गव्हाच्या पिठाची. त्याच्यामध्ये तुम्ही लाल रंग किंवा शेंद्री कलर, हिरवा रंग, असे 4-5 रंग, सतरंगी मोदक आहे तर त्याच्यामध्ये 5 ते 6 रंगाचे अलग अलग कलर घ्यायचेत आणि ह्या कलरचे आपण छोटे छोटे गोळे बनवायचे कंच्यासारखे. आणि मग हे जे गोळे आहे हे सगळ्या ठिकाणी गोल सर्कलमध्ये लावायचे. एका साईडला ग्रीन, ऑरेंज, येलो, पिंक, जे कोणते तुमचे कलर आहेत तुम्ही याला ऑर्गॅनिक घरी कलर बनवू शकता, जसं गाजरपासनं, बीटरूटपासनं, पालकापासनं. हे जे कलर आहेत, जे आपले नॅचरल कलर आहेत नैसर्गिक, तुम्ही याच्यापासूनही बनवू शकता. किंवा जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हे जे आर्टिफिशियल कलर आहेत ते कलर वापरून तुम्ही त्याचे गोळे बनवायचे. छान गोळे बनवले की ते गोळे छान हाताने एका ठिकाणी सर्कलमध्ये लावायचे. हे जे तुमचे 7-8 गोळे आहेत ते सर्कलमध्ये लावलेत की त्याला हाताने पसरवायचं. हाताने पसरवलं, छान व्यवस्थित पसरवायचं आणि याचा छान एक फूल किंवा एक पारी तयार करून घ्यायची. ही पारी छान तयार झाली की बघा, ह्या पारीमध्ये सगळे रंग दिसत आहे तुम्हाला. आता ही पारी साईडला ठेवायची आणि याच्यामध्ये आता आपण सारण भरणार आहोत. तर ह्या सारणामध्ये ओलं नारळ, मावा आणि पिठी साखर आणि चवीसाठी आपल्याला विलायची आणि जायफळ लागेल. तर बघा, ओलं नारळ याला परतवून घ्यायचं. मावा हा जो आपण बऱ्याचदा आपण बनवून ठेवतो किंवा विकत आणतो, तुम्हाला घरी कसा बनवायचा हे सांगितलेलंच आहे मी. तर तुम्ही तो थोडासा मावा घ्यायचा. जसं एक प्रकार बघतो आपण, एका वाटीमध्ये 1 वाटी मावा घेतलेला आहे. 1 वाटी खोबऱ्याचा किस घ्यायचा ओल्या आणि छान त्याला परतवून काढायचं. त्याच्यामध्ये विलायची, जायफळची पूड टाकायची, थोडे ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि मग ह्याला हा जे आपण सारण बनवलेलं आहे आणि ही जी सतरंगी पारी आहे आपली, त्या पारीमध्ये भरायचं. आणि तुम्हाला जर हा मोदक हाताने जर या पारीला जर वळवता येत असेल आपल्याला, मोदकांना कळ्या पाडून, तर तुम्ही त्याला मोदक बनवू शकता. इवन जर तुमच्यामध्ये जर ती कला नसेल, जर अवगत होत नसेल आपल्याला, तर आपण एक साच्यामध्ये मोल्डमध्ये भरायचं आणि त्याच्यापासून मोदक बनवायचा. हा सतरंगी मोदक बनला. आणि ह्या मोदकाला तुम्हाला वाफवता येतं किंवा याला शॅलो फ्राय करता येतं किंवा तळताही येतं. आता याच्यानंतर आपण बघू गाजर मोदक. एक आपण नॅचरली नवीन नवीन प्रकार आपण अवगत होत. जसं जसं तुम्ही ह्या फील्डमध्ये उतराल तसं तसं तुम्हाला अलग अलग प्रकारचं मोदक बघता येईल किंवा करता येईल की नाही, मी हा मोदक कसा करून बघूया. तर आपण बऱ्याचदा आपल्याकडे आपली आई, काकू, आई, ताई जे कोणी असेल ते गाजरचा हलवा बनवतात. तर ह्या गाजरचा हलव्यापासून जो मोदक बनतो तो अप्रतिम लागतो. तर ह्या गाजरचा हलवा जो आपण आपल्या घरी रेडीमेड बनतो, जसं ज्या प्रकारे आपण वर्षानुवर्ष बनवत आलो आहे गाजरचा हलवा, सेम तसाच बनवायचा. आणि या गाजरच्या हलव्यामध्ये थोडासा खवा टाकायचा आणि ओलं नारळ असतं त्याला परतवून टाकायचं. आणि हा जो घट्टसरसा गोळा बनेल त्याचा माव्यासारखा, त्याला छान एखाद्या मोल्डमध्ये टाकायचं. हा तुमचा गाजर हलवा मोदक बनलाय. नंतर कंदी पेढा मोदक. हा आपल्याला बऱ्याचदा मार्केटमध्येही मिळतो, पण आपण आपल्या घरी कसा बनवायचा. तर छान 1 लिटर दूध घ्यायचं. त्या दुधाला छान घट्ट येईपर्यंत, त्याची कन्सिस्टन्सी गाढी येईपर्यंत त्याला आपण छान आटवायचं. जसं 1 लिटर दूध घेतलं तुम्ही तर त्याला अर्धा लिटर आटवायचं. अर्धा लिटर आटवलं की त्याच्यामध्ये तुम्ही साखर तुमच्या चवीनुसार, जेवढी तुम्हाला साखर लागेल तेवढी साखर टाकायची त्याच्यामध्ये. आणि साखर टाकली की त्याच्यामध्ये 2-3 चमच तूप टाकायचं. त्याला छान गाढं आणखी घट्ट येईपर्यंत, जसं त्याचा मावा होत नाही तोपर्यंत त्याला फिरवत राहायचं. फिरवत राहिलं की त्याचा हा पेढा तयार होतो कालांतराने. बऱ्याचदा म्हणजे तो एक शेवटपर्यंत, जोपर्यंत तुमचा तो पेढा तयार होत नाही तोपर्यंत त्या कढईला हलवत राहायचं. त्या कढईला हलवत राहिलं की त्या कढईला लागणार नाही. मग तुमचा हा मावा तयार होतो. या माव्यापासून आपण हा कंदी पेढा मोदक बनवूया. तर कंदी पेढा मोदक जो असतो हा खायला अप्रतिम लागतो. जसं याच्यामध्ये तूप सुटत राहतं तसं त्याचा जो फ्रेग्रन्स असतो तो निघत येतो. तर एकदा असं होतो की हाताला तूप लागेल असं तो खवा तयार होतो, म्हणजे कंदी पेढा. मग या कंदी पेढ्यालाच आपण
त्याच्यामध्ये विलायची, जायफळ, जे तुम्हाला जो अरोमा किंवा जे फ्रेग्रन्स आवडतं ते तुम्ही, किंवा मग त्याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण हलकंसं गुलाबजल किंवा मग केवडा अत्तर असं काही टाकू शकता. मग हा जो गोळा तयार झालेला आहे हा साच्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यापासून मोदक बनवायचा. हा तुमचा कंदीपेढा मोदक झालाय. मोदकांचे विविध प्रकार आहेत. बऱ्याचदा मोदकांचे आपण घरी नवीन नवीन प्रकारचे मोदक बनवायचा प्रयत्न करतो. आता हा अजून ट्रेंडिंगमध्ये आधुनिक काळामध्ये एक मोदक तयार होतो आहे, तर तो चॉकलेट मोदक. गणपती बाप्पाला बऱ्याचदा आपल्या घरचे नवीन नवीन 10 दिवस 10 रंगाचे मोदक खाऊ घालतो. पण त्याच्यामध्ये 10 रंगाचे ना मोदक होता, आता आज भरपूर प्रकारचे विविध मोदक तयार झालेले आहेत. तर आता आपण चॉकलेट मोदक बघूया. तर आपण गणाश म्हणतो. तर गणाश चॉकलेटचं कंपाऊंड असतं. चॉकलेटचे 3 प्रकारचे कंपाऊंड असतात. एक व्हाईट कंपाऊंड, डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड. तर हे जो डार्क कंपाऊंड असतो तो डार्क कंपाऊंड आणि अमूलची फ्रेश क्रीम मिळतं. तर 1 वाटी आपल्याला चॉकलेटचा क्रश करून घ्यायचा. याला आपण डबल बॉयलर मेथडनी बनवूया. तर 1 वाटी चॉकलेटचा क्रश करायचा आणि तो करून घेतला की फ्रेश क्रीम थोडीशी एका पतेल्यामध्ये घ्यायची आणि त्याला गॅसवर गरम करायचं. फ्रेश क्रीमला गरम केलं की त्यामध्ये हा जो चॉकलेट आपण जो चॉकलेटचा क्रश केलेला आहे, हा चॉकलेटचा क्रश त्याच्यामध्ये टाकायचा आणि याला छान परतवत राहायचं. लम्स फ्री होत नाही तोपर्यंत त्याला छान बनवत राहायचं. आणि मग ते बनला की त्याचा बनतो गणाश. म्हणजे जेवढं तुमचं चॉकलेटचं क्रश आहे तेवढीच जर त्याच्यामध्ये तुम्ही फ्रेश क्रीम टाकली तर तो छान प्रकारे शायनिंग होतो. आणि ना बऱ्याचदा ग्लेज मिळतो, मार्केटमध्ये ग्लेज अवेलेबल असतं. त्याने काय होतं की त्या गणाशला अजून शायनिंग येतं. तर हा जो गणाश आपण बनवून ठेवला आहे, आता व्हाईट चॉकलेट कंपाऊंड असतं त्याला डबल बॉयलर मेथडनी आपण मेल्ट करूया. तर एक भांडं घ्यायचं, त्या भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं, त्याच्यावरती एक पसरट भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये जो आपण हा व्हाईट कंपाऊंड टाकायचा आहे त्याला छान तुकडे करायचे आणि त्या भांड्यात टाकायचे. मग हा व्हाईट कंपाऊंड एखादी स्पॅच्युला घ्यायची आणि त्याने छान पसरवायचं, त्याला लम्स फ्री करायचं. लम्स फ्री केलं की हा तो जो व्हाईट कंपाऊंड आहे तो हीटनी गरम होतो आणि तो पातळ व्हायला लागतो. पातळ झाला की ना जो साचा मिळतो मोदकांचा, त्या साच्याला ना हलकंसं सगळं एका साईडनी काय करायचं की हा जो व्हाईट कंपाऊंड आहे एका साईडनी पूर्ण टाकायचा. टाकला की मधामध्ये जो छिद्र पडतं, म्हणजे जो होल राहतो, त्या होलमध्ये आपल्याला हा गणाश ओतायचा. हा गणाश आपण फ्रीजमध्ये कितीही ठेवला तरी याची कन्सिस्टन्सी हलकीशी चिपचिपीच राहते. छान त्या मोल्डमध्ये टाकायचं आणि जो वरचा म्हणजे चॉकलेट मोदक बनवायचा एक वेगळ्या प्रकारचा मोल्ड मिळतो, तर त्या मोल्डनी हा मोदक बनवायचा. तर आपण पहिल्या साईडला काय केलंय की एका साईडला आपण छान व्हाईट चॉकलेट टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण गणाश टाकलाय आणि आता दुसऱ्या साईडमध्ये पुन्हा अजून व्हाईट चॉकलेट टाकायचं आणि हे दोन्ही चॉकलेट आता आपल्याला जोडायचे आहे हा मोदक बनवायसाठी. तर खालची जी पसरटची लेअर असते त्या मोदकाच्या पाती, त्याला ना त्याच्यावर तो मोदक ठेवायचा आणि त्या मोदकाला हलकंसं गरम करायचं. तो गरम झाल्यानंतर ना हा मोदक चिटकतो एकमेकांना, कारण की हा चॉकलेटचा असतो आणि मग याच्यापासून असं सुंदरसा असा चॉकलेटचा मोदक तयार होतो. ह्या चॉकलेटच्या मोदकासाठी जास्त काही गरजही लागत, म्हणजे दुसरं काही इन्ग्रेडियंट्स लागत नाही आणि जास्त कष्टही लागत नाही, इझिली तयार होतो घरच्या घरी आणि दिसायलाही देखणं. आणि जसं बाहेर मार्केटमध्ये 500-600ला जे काही बनतं हे तुमच्या घरी 200-300 रुपयामध्ये आरामात आतमध्ये बनतं. आणि घरच्या लहान लेकरं, मेन म्हणजे गणपती बाप्पानंतर जे खुश कोणी होईल तर ते तुमच्या घरचे लहान लेकरं होईल. हा झाला तुमचा चॉकलेट मोदक. आता सतरंगी मोदक झालाय, गाजरचा मोदक झालाय, पनीर गुलकंद झालाय, उकडीचा मोदक झाला. आता फ्राईड मोदक. आपल्या आई आजी म्हणजे ज्या कोणी आपल्या घरच्या ज्या वयोवृद्ध लेडीज आहेत त्या आधीपासून तळणीचे मोदक बनवायच्या, तर ह्याच तळणीच्या मोदकाला आपण नवीन व्हेरियंट देऊया. तर सुकं खोबरं, ड्रायफ्रुट्स, जायफळ, विलायची तुमच्या अकॉर्डिंग टेस्टनुसार आणि खवा घ्यायचा, पिठी साखर घ्यायची. तर जवळपास 100 ग्राम तुम्ही खोबऱ्याचा किस घेऊ शकता. छान त्याला हलकासा परतवून घ्यायचा. ड्रायफ्रुट्स तुपामध्ये छान भाजून घ्यायचे, जे जे ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडतं जसं काजू, बदाम जे कोणते आहेत ते तुम्हाला छान त्याला तुपामध्ये परतवून घ्यायचं. हा जो खोबऱ्याचा किस आहे याच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यामध्ये मग खोवा, जर तुम्हाला घरी बनवता येत असेल तर खूप छान, आणि जर नसेल घरी बनवता येत असेल तर मार्केटमधून आणलेला खोवा हलकासा परतवून घ्यायचा आणि तो त्याच्यात टाकायचा. विलायची, जायफळ आणि त्याच्यामध्ये टाकायचं. जर टाकायचं असेल तर तुम्ही त्याला कंडेन्स मिल्कही टाकू शकता त्याची टेस्ट अजून इन्हान्स होण्यासाठी, किंवा मग पिठी साखर. छान याचं सारण मिक्स करून घ्यायचं आणि याचा आपला हा जो ड्राय
सारण बनते आपलं, हा ड्राय सारण साईडला ठेवायचं. 1 वाटी कणिक घ्यायची, त्या कणकेमध्ये हलकंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तूप टाकायचं आणि ती कणिक मळून घ्यायची. म्हणजे जी आपण पारी बनवणार आहोत मोदकांसाठी ती पारी. आणि त्या पारीला हलकंसं जाड म्हणजे कडकपणा यायसाठी ना त्याच्यामध्ये थोडासा 1 टेबलस्पून रवा टाकायचा. तर आणि मग हा जो आपण डो मळलेला आहे, ह्या डोला जवळपास अर्धा तास झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यानंतर अर्धा तास झाला की त्याला बाहेर काढायचं आणि छान मळून घ्यायचं. छान मळून घेतला, त्याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे त्याला क्रंचनेस येतो, म्हणजे त्या पारीला. आता मग काय करायचं, ती पारी छान गोळा घ्यायचा पेड्यासारखा आणि तिला लाटून घ्यायचा. लाटून घेतला की छान त्याला हातावर पारी घ्यायची आणि त्याला छान पाकळ्या पाडायच्या. त्याच्यामध्ये ते सारण भरायचं आणि तळून घ्यायचं. तसं तुम्हाला तुपामध्ये तळता येतं आणि तेलामध्ये तळता येतं. शॅलो फ्राय करता येतं आणि डीप फ्राय करता येतं. ज्या प्रकारे तुम्हाला करायचं असेल त्या प्रकारे तुम्ही हा करू शकता. हा झाला आपला तळणीचा मोदक. आता आपण ह्या ठिकाणी भरपूर सारे मोदकांचे प्रकार बघितले आहेत आणि खूप सारे मोदकांचे प्रकार आहेत जे तुम्ही घरी करू शकता. हे जे खूप सारे जे मोदकांचे प्रकार सांगितले आहेत, तुम्हाला कसे वाटले, तुम्ही घरी नक्की करून बघा. तुम्ही खा, घरच्यांनाही खाऊ घाला. आणि इथे मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. Thank you so much. Hello.